नाशिकच्या महानगरपालिकेत म्हणजेच राजीव गांधी भवन या 4 मजली इमारतीत दिनांक 9, 10 व 11 या तारखेला पुष्प उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या पुष्प उत्सवाचा उद्घाटन केतकी माटेगावकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 3 दिवस चालणाऱ्या या पुष्प महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आयोजन करण्यात आला आहे। या पुष्प उत्सवात सुमारे 2000हून जास्त फुलझाडांचे प्रकार पाहायला मिळणार आहेत। कॅटर्स, इनडोअर, आउटडोअर प्लांटिंग यांचे कमालीचे आकर्षण असणार आहे। शिवाय या महोत्सवात बांधकामासाठी लागणारे साहित्य, अवजारे देखील उपलब्ध होणार आहेत। जास्तीत जास्त नाशिककरांनी या पुष्प महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन उद्यान निरीक्षक महापालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे। उद्यान अधीक्षक नाशिक महानगरपालिका दरवर्षाप्रमाणे यावर्षी ही पुष्प महोत्सवाची तयारी महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि 9, 10 आणि 11 फेब्रुवारी या महिन्यामध्ये पुष्पमहोत्सव असणार आहे। यावर्षी आपण पुष्पमहोत्सवाच्या उद्घाटनासाठी केतकी माटेगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व प्रमुख पाहुणे, नेते मंडळी वगैरे जे काही आहेत आपले, ते सर्व कार्यक्रमाला असणार आहेत आणि सर्व नाशिककर देखील मोठ्या संख्येने भाग घ्यावा या कार्यक्रमात असं आम्ही लोकांना आवाहन करतो। सर, काय प्रमुख पुष्पमहोत्सवामध्ये ह्यावर्षी आपण बऱ्यापैकी लोकांना इन्व्हॉल्व करून घेतो आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचं प्रदर्शन असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कुंड्या आपण मागवतो आहोत त्यांच्याकडनं। त्याचप्रमाणे बरेचसे आपण इथे स्टॉल देखील लावतो आहोत, फुलांशी रिलेटेड आहेत, काही नर्सरीशी रिलेटेड आहेत, तर सर्व डेकोरेटिव्ह स्टॉल या ठिकाणी आपण लावतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे जे काही आहेत, म्युझिकल प्रोग्राम वगैरे घेणार आहोत। असे छोटे मोठे भरपूर सारे कार्यक्रम आपण यावर्षी घेणार आहोत। काय सेल्फी पॉईंट, बऱ्याचशा ठिकाणी आपण सेल्फी पॉईंट बनवणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी आपण अट्रॅक्टिव्ह काही डेकोरेशन्स देखील करणार आहोत। त्या ठिकाणी आपल्याला ॲज अ सेल्फी पॉईंट म्हणून त्यांचा उपयोग करता येणार आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।